सर्व देशात सुरू आहे, कुठे आळा बसला नाही, या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना. भूंदूगिरी वहां से शुरू होती है. आप देश के प्रधान, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल. काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे. देशाच्या पंतप्रधानांनाच जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात. हे रेकॉर्डवरती आहे. आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात. ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार. हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही. जिथे जिथे अंधश्रद्धा आहे, जिथे जिथे बुवाबाजी आहे, तिथे आमचे राज्यकर्ते जातात, राजकारणी जातात. मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी. लोक बिचारे हतबल आहेत. लोकांची गरिबी आहे, महागाई आहे, लोकांचे प्रश्न आहेत. लोक जातात भोंदूबुवांकडे. नरेंद्र मोदींना मिळालेली मतं भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहेत. कळलं. बोला. सर हिंदी में कहना चाहेंगे हजरत में जो भगदड़ मची थी उसमें जो भोले बाबा है उन पर अब तक FIR नहीं हुई है और बाकी लोगों पर FIR की गई है. किस तरीके की लिखते हैं इस बारे में आपने देखिए, ये जो महाराज हमारे यहाँ उनको बुआबाजी बोलते हैं, एक अंधश्रद्धा है. लोगों की श्रद्धा हो सकती है, हम श्रद्धा के खिलाफ नहीं, लेकिन अंधश्रद्धा, अंधभक्ति, बीजेपी काल में जो अंधभक्त निर्माण हुए उनके ये बलि चढ़ गए. हमारे प्रधानमंत्री जी अपने आपको एक बाबा समझते हैं. वो भोले बाबा है या और क्या है मुझे मालूम, लेकिन प्रधानमंत्री अपने आप को भगवान के अवतार मानते हैं, विष्णु का अवतार मानते हैं कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं, मेरा जन्म ऊपर से आया है, हो गया है. वो गुफा में जाकर तपस्या करते हैं, उनके फोटो दिखाते हैं. हाँ, इस प्रकार का प्रधानमंत्री अगर हमारे देश में है तो लोगों में अंधश्रद्धा बढ़ेगी. महाराष्ट्र में कानून है अंधश्रद्धा विरोधी कानून, फिर भी महाराष्ट्र में जो भगदड़ मची खारघर में, और वहां भी 25 से भी ज्यादा लोग भगदड़ में मरे, वहां गृह मंत्री उपस्थित थे. भोले बाबा के सत्संग में 2.5 लाख से लोग ज्यादा जमा हो गए, लेकिन परमिशन थी 80,000 लोगों की. कौन जिम्मेदार है. हम लीडर, नेता, सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं.